हे बघा ही बांगडा आणि मांदेली आहे. याला आता हळद, मीठ आणि लिंबू पिळून हे लावून ठेवलं. आता ही लसणाची आणि अद्रकाची पेस्ट आहे, ही पण लावायची त्याला, आणि मिरची पावडर, हे सगळं मिक्स करून आता सगळं एका एका पिसलं हे चांगलं लावून घ्यायचं. आता मच्छी तळायला तवा ठेवला वरती. आता थोडं याचं पीठ घेते, तांदूळ त्याला लावायला. हे तांदळाचं पीठ थोडा त्या मच्छी तळाय करतात. आता या मच्छीला ना हे पीठ लावते, तांदळाचं पीठ लावायचं असतं. मच्छी तांदळाचं, ज्वारीचं, रवा काही पण लावायचं, पण लावल्यानं मस्त कडक येते. मग पीठ लावते आता, मस्त दाबू दाबू मस्त लावायचं पीठ लावलं की मग त्याच्यावर असे ठेवून द्यायचे. असे दाबून लावायचं पीठ चांगलं. आता हे मांदिले आणले 2-3, हे मांदिल्यातलं पण लावते. थोडं तेल टाकावं लागतं आणखी. मांडली तर एका बाजून झाल्या, एका बाजूला पलटून घेतल्या. आता बारीक गॅस करून मस्त होऊ देते कडक, नाही तर मग नाही का जास्त गॅस केला ना मग जळून जातं. आता हे बघा अशी झाली, थोडी कडक होऊ द्यायची. थोडी कडक झाली ना चांगलं लागते. मग आता झाली मच्छी. आता गॅस बंद करते आणि काढून घेते. मला कशी वाटते मांदेली बांगडा. आता हे झाला फ्राय करणं. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.